16 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि ही कोजागिरी पौर्णिमा 5 राशींना अनुकूल असणार आहे. नोकरी व्यापारात त्यांना यश बघायला मिळेल, इच्छापूर्तीचा काळ असेल, सुख सौभाग्याचा काळ असेल. पण कोणत्या आहेत त्या 5 राशी आणि इतर राशींचं काय, त्यांच्यावर कोजागिरी पौर्णिमा कशी परिणाम करणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास जी ग्रहस्थिती तयार होती आहे त्या ग्रहस्थितीचा परिणाम 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. येणाऱ्या काळात चंद्राचं भ्रमण मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. मंगळवारी प्रदोष, बुधवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. गुरुवारपासून कार्तिक स्नानारंभ सुरू होईल. रविवारपासून पंचक सुरू झालं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तिन्ही दिवस पंचक असून गुरुवारी दुपारी 4:20 पर्यंत पंचक राहील. आता वळूया थेट राशींकडे. सुरुवात करूया मेष राशीपासून. हा काळ मेष राशीसाठी सकारात्मक आणि उपयुक्त होण्याची संभावना आहे. नवीन नोकरीच्या शोधात जर मेष राशीची लोक असतील तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसंच व्यवसायात सुद्धा अपेक्षित लाभ मेष राशीच्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास बघायला मिळेल. प्राप्तीचे स्रोत विकसित होऊन आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. एकंदरीतच हा कालावधी आर्थिकदृष्ट्या उत्तमच असणार आहे. फक्त गुप्त शत्रू आणि दगाफटका करणाऱ्यांच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर मात्र करडी नजर ठेवावी लागेल. कुटुंबात आई वडील आणि भावंडांचं पूर्ण सहकार्य मेष राशीच्या लोकांना मिळेल. भौतिक सुखसुविधांशी संबंधित एखादी मोठी वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. कदाचित प्रेमिका तुम्हाला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकते. म्हणजेच एकंदरीतच कोजागिरी पौर्णिमेचा हा काळ मेष राशीसाठी अनुकूल असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीला मात्र सतर्क राहून वाटचाल करावी लागू शकते. कोणतंही काम घाईघाईत करू नका. सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं. लहान सहान समस्या किंवा व्यक्तिगत जीवनात असणाऱ्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये तुम्हाला मित्रांचा आधार मिळेल आणि दिलासा मिळेल. कार्यक्षेत्री लोकांकडे लक्ष देण्याऐवजी कामावर लक्ष देण्याची गरज मात्र राहील. युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजन हौसमौज करण्यामध्ये व्यतीत होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानेच यश दिसेल. प्रकृतीची काळजी वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये घ्यावी लागेल. आता वळूया मिथुन राशीकडे. आव्हानं आणि समस्यांना धैर्य आणि साहस दाखवावं लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त दबाव असू शकतो. एखाद्या मोठ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कार्यालय यात समतोल साधण्यात काही त्रास होऊ शकतो. कारकीर्द आणि व्यापाराच्या दृष्टीने कालांतराने गोष्टी मनाप्रमाणे होऊ लागतील. प्रेमिकेच्या अपेक्षा किंवा भावना समजून घेण्याचा प्रयत्न मिथुन राशीच्या लोकांना या काळात करावा लागेल. कर्क रास. योग्य लक्ष आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती करण्याचा हा काळ आहे. ध्येयाप्रती पूर्ण लक्ष ठेवावं लागेल. कार्यक्षेत्री निरंतरता दाखवावी लागेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांची मिळून मिसळून काम केल्यास लाभ होऊ शकतो. तुम्ही जिथे काम करता, मग ती तुमची नोकरी असो किंवा व्यवसाय असो, तिथे तुम्हाला थोडासा चढ उतार बघायला मिळेल. तसंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभ्यासाचा कंटाळा येतोय असं वाटणारा हा काळ असेल आणि त्यावर मात करावी लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी काही बाबतीमध्ये थोडासा तणाव जाणवू शकतो. थोडेसे मतभेद जाणवू शकतात. एखादा छोटा किंवा मोठा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. हा प्रवास मनोरंजनासाठी किंवा आरामासाठी चांगला असू शकतो. प्रवास करून नवीन अनुभवाचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. संतुलित राहून ध्येयाकडे मार्गक्रमण या काळामध्ये करावं लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल आणि काम आणि प्रकृती यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. आवश्यकता भासल्यास जाणकारांचा सल्ला घेणंही आरोग्याच्या बाबतीतही आणि कामाच्या बाबतीतही योग्य ठरणार आहे. आता वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीसाठी कोजागिरी पौर्णिमा सुख, शांती आणि लाभप्रद असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मित्रांच्या मदतीने, मित्रांच्या सहाय्याने पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय विस्ताराची योजनाही तुम्ही आखू शकता. सुखसुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना सावध राहावं लागेल. कार्यक्षेत्री मानसन्मानात वाढ होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची नक्कीच प्रशंसा करताना दिसतील. आईवडिलांचं सुख आणि सहकार्य तुम्हाला या काळात प्राप्त होईल. कुटुंबात एखादं मंगल कार्य संभवतं. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण सिंह राशीचे लोक अनुभवतील. वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं उत्तम असेल. एखादी चांगली बातमी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांना अतिरिक्त ताण घेण्याची प्रचंड सवय असते आणि त्याचाच भार त्यांना या काळामध्ये जाणवणार आहे.
मेहनत जास्त करावी लागेल आणि कामाचा अतिरिक्त भार जाणवेल. व्यवहारात किंवा व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन केलं तर मात्र हा ताण कमी होऊ शकतो. तसं करू शकलात तर कठीणात कठीण असणारं कामही तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल. एखादा महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घेताना कुटुंबियांवर तो लादण्यापूर्वी त्यांच्या भावनांचा आणि अपेक्षांचा विचार करावा. प्रकृतीवर विशेष लक्ष द्यावं. दाम्पत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. व्यस्त कार्यातून जोडीदारासाठी थोडा वेळ काढण्याचाही प्रयत्न करावा लागेल. कोजागिरी पौर्णिमा आणखीन एका राशीसाठी चांगली असणार आहे आणि ती रास आहे तुळ रास. एखाद्या कार्यशाळेत किंवा प्रकल्पात मोठं यश तुळ राशीच्या लोकांना मिळू शकतं. कारकीर्द किंवा व्यापारानिमित्त दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. नोकरीत इच्छित ठिकाणी पदोन्नती किंवा बदली होण्याची सुद्धा संधी मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक करताना मात्र तुळ राशीच्या लोकांनी सतर्क राहायचंय आणि जोखीम समजून घेऊनच पाऊल उचलायचं आहे. जुगार किंवा लॉटरीपासून दूर राहणंच तुळ राशीच्या लोकांना हिताचं ठरणार आहे. कुटुंबियांच्या सहवासात हसत खेळत वेळ घालवण्याची संधी या काळामध्ये मिळेल. अचानकपणे वैवाहिक जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे किंवा सहलीला जाण्याचे सुद्धा आयोजन तुम्ही या काळामध्ये करू शकता. वृश्चिक रास. कामाच्या बाबतीत काहीसा आव्हानात्मक काळ वृश्चिक राशीसाठी हा असेल. जास्त धावपळ करावी लागू शकते आणि असं असलं तरी कालांतराने सर्व समस्या दूर होऊन कार्यालयीन कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी शुभ फलदायी हा काळ असू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न मात्र करू नका. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. सहकाऱ्यांच्या बरोबर राहून काम करावं लागेल, अन्यथा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. इतकंच नाही, जर तुम्ही तुमचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. प्रकृतीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना विशेष लक्ष द्यावं लागेल. बाहेरचे पदार्थ खाणे सध्या तरी टाळावे आणि दिनचर्या सांभाळून आहारावर विशेष लक्ष द्यावे. धनुरास. धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आर्थिक नियोजनावर लक्ष द्यावं लागेल, नाहीतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. घराची दुरुस्ती किंवा सुखसोयींसाठी वस्तूंची खरेदी करा. आर्थिक स्थितीचा हे करताना आढावा घ्या आणि मगच कुठलाही खर्च करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मित्रांना आणि कुटुंबियांना भेटून त्यांच्याशी संबंध दृढ करण्यावर भर द्यावा. आहारावर नियंत्रण ठेवावं. योगासनासाठी थोडा तरी वेळ काढावा. आरोग्याकडे धनुराशीच्या लोकांना या काळात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराशी अधूनमधून लटके वाद होऊ शकतात. प्रेम आणि सहकार्य टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मकर रास. मकर राशीच्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास सतर्क आणि संयमित राहावं लागेल. आळस आणि निष्काळजीपणा सोडावा लागेल, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. व्यवसायात तीव्र स्पर्धेला सामोरं जाण्याची संभावना असल्याने तिथेही सतर्क राहावं. संबंधित विषयांवर क्षणिक फायद्याऐवजी दूरवरचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबींवर विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. जमीन, घर किंवा वाहन इत्यादींची खरेदी करताना कुटुंबियांच्या सल्ल्याकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक निर्णय बुद्धिपूर्वक घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचं, वाणीवर नियंत्रण ठेवावं. कटू शब्द टाळावेत. दाम्पत्य जीवनातील गोडवा नक्कीच टिकून राहील. कठीण प्रसंगी जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला सावरून घेईल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता वळूया कुंभ राशीकडे. कमकुवत बाजू शत्रू समोर उघड करू नये असा कुंभ राशीला सल्ला दिला जातो, अन्यथा त्याचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेऊ शकते. मित्रांचे पूर्ण सहकार्य या काळात तुम्हाला मिळेल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबीय बरोबर राहतील. बहुतांश वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये व्यतीत होईल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास सुखद आणि लाभप्रद असेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होऊ शकते, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुखद असणार आहे आणि जोडीदाराच्या सहवासामध्ये सुखद क्षण तुम्ही व्यतीत कराल. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीला कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास जरा संयमित राहावं लागेल. कार्यात यशस्वी होण्यासाठी संयमात आणि योग्य दिशेने पावलं उचलावी लागतील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवाल, त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. यशाची सुखद बातमी मिळू शकते. परीक्षा आणि स्पर्धेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. महिला वर्ग हा त्यांचा बहुतांश वेळ पूजापाठ किंवा धार्मिक गोष्टींमध्ये व्यतीत करतील.
तर मंडळी, 12 राशींसाठी यंदाची ही कोजागिरी पौर्णिमा कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेतलं. पण कोजागिरी पौर्णिमेला नक्की कुठले उपाय करावेत ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील हे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा, कारण त्या संदर्भातले व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.